एक चॉकलेट जर घेतलं मित्राने तर शॉर्टामध्ये घेणार आणि मग अर्धा अर्धा करून खायचं असेल तर पैसेच नसायचे ना, मग ते शॉर्टात घ्यायचं ना, असं तोंडाने तोडायचं आतल्यात आणि मग ते खोलायचं परत त्याला अर्धा द्यायचं आपण अर्धा खायचं. हे जे प्रेम आहे ना खायचं ते आता तुमच्या त्या 5 रुपयाच्या कॅडबरी मध्ये नाहीये. किंवा शेंगा ज्या असायच्या भुईमुगाच्या शेंगा त्या आम्ही खिशातनं भरून खात खात जायचो. मग कोणतं भेटायचं देखील मला 2 शेंगा 2 दे, इतकं त्यावेळेला वाईट हे होतं की त्या शेंगांचं एवढं अप्रूप होतं. आज चोकोबार वगैरे 20-30 रुपयाचं खातो आपण, त्याला ती गंमत नाहीये. तेव्हा तो काळ म्हणून भयानक गोड काळ होता, ती माणसं भयानक गोड होती. आजही मी डोंगरावर कुठली माझी कलाकृती घ्या, पण माझ्या गोष्टीत डोंगरावरचा कॅरेक्टर असतं किंवा डोंगरावरचं गाव असतं किंवा डोंगरावरची माणसं असतात. ही माणसं अजूनही तशीच आहेत. ह्यांच्याकडे सुविधा कमी आलेल्या असतील, त्याच्यातली माणुसकी पुरेपूर काटोकाट भरलेली. तुम्ही इथं तुमचं कुणीही गावात ओळखीचं नसेल तरी तुम्ही उपाशी राहणार नाही. तुम्ही म्हणत नाही मला आज मी जेवलो नाही तर 4 घरात मला भाकरी आहे. ओळखीचे नसताना सुद्धा इतकी माणुसकी आजही डोंगरावरची माणसं जपतात. लाल माती यांच्या रक्तात भिनलेली आहे. त्यामुळे मला ह्या माणसाकडे बघितलं ना की वाटतं की ह्यासाठी मी गावी आलो.